नमस्कार, मी दत्तू देवरे. मी कोयला रेस्टॉरंटमध्ये शेंद्रा गाव कमान येथे कुक म्हणून काम करतो. मी आपल्याला प्युअर व्हेजमध्ये कोणत्या भाज्या भेटतील आणि कशा मिळतील हे तुम्हाला मी सविस्तर सांगतो. आपल्याकडे बघा, शेवगा मसाला, काळा मसाला घरगुती मसाल्यामध्ये बनवतो आपण. आणि त्याच्यानंतर बैंगन मसाला आहे, बैंगन हंडी आहे. त्यानंतर बघा शेवभाजी पण आहे. शेवभाजी आपण म्हणजे असं वेगळे असे महाराष्ट्रीयन स्टाईलचे बनवतो. त्याच्यानंतर पनीरची भाजी, पनीर काळा मसाल्यामध्ये पनीरची भाजी पण बनवतो. त्याच्यानंतर लाल रश्श्यामध्ये शेवगा, बैंगन हे पण भेटतं. आणि पुन्हा सावजीमध्ये म्हणजे आणि ब्लॅक ग्रेव्हीमध्ये फरक आहे की सावजीचं जे आहे, सावजीमध्ये आपण थोडंसं वेगळी टेस्ट असते. खोबरं पावडर, अद्रकचा तडका असतो आणि टेस्ट थोडंसं तिखट असतं. त्यानंतर आपल्याकडे पंजाबी डिशेस भेटतात. पनीरमध्ये पनीर लबाबदार, पनीर मसाला, पनीर टिक्का मसाला, गुळ मलिदा. त्यानंतर भाकरी भेटतात. स्वीटमध्ये गुलाबजामुन भेटतात किंवा लस्सी, बटर मिल्क, कोल्ड ड्रिंक्स वगैरे हे पण आपल्याकडे असतं. तंदूर रोटी आहे, चपाती आहे. बैंगन मसाल्यामध्ये 3 तऱ्हेच्या भाज्या बनत आहेत. एक आपले महाराष्ट्रीयन काळा मसाल्यामध्ये आणि एक सावजीमध्ये आणि काळा मसाल्यामध्ये फरक असा आहे की सावजी हा थोडासा चटपट द्यावा लागतं आणि काळा मसाला महाराष्ट्रीयन स्टाईलमध्ये आपला मीडियम तिखट असतो. त्याच्यानंतर लाल रस्स्यामध्ये पण बैंगन बनतं. म्हणजे लाल रस्सा म्हणजे आपलं येलो गिरवी, लाल गिरवी कोणाला जसं पाहिजे ते हिशोबानं ते लाल बनतं. त्यानंतर दुसरी भाजी बघा, शेवगा पण असं आहे की काळ्या मसाल्यामध्ये बनतं. म्हणजे महाराष्ट्रीयन स्टाईल आपलं जे आहे समजा रेग्युलरमध्ये ते मीडियम तिखट ते शेवगा बनतं. त्याच्यानंतर सावजी आणि लाल रस्स्यामध्ये पण शेवगा बनतं. हे म्हणजे 3-4 म्हणजे पुन्हा शेवगा कोल्हापुरी पण तुम्ही घेऊ शकता, हे पण भेटतं मला लाल रस्स्यामध्ये. त्याच्यानंतर पनीर आहे बघा, पनीरमध्ये पंजाबी डिशेस, पंजाबमध्ये बघा पनीर लबाबदार, पनीर टिक्का मसाला, पालक पनीर, आलू मटर, बैंगन मसाला, मिक्स व्हेज, अशा रेडमधल्या व्हेज कोल्हापुरी, सावजी अशा बऱ्याच डिशेस आहे. टेस्टला वेगवेगळे भेटतील. पुन्हा रस्सावडी बघा, घरी आपण जे रस्सावडी बनवतो, बेसनाची वडी बनवून आपण त्याला हे करतो आणि रस्स्यामध्ये हे करून खातो, खूप छान लागते. त्यासाठी आमच्याकडे घरगुती रस्सावडी बनते. बेसनामध्ये आणि काळ्या मसाल्यामध्ये बनवतो आपण घरगुती. सावजी आणि लालमध्ये पण, लाल रस्स्यामध्ये आणि महाराष्ट्रीयनमध्ये. म्हणजे बैंगन मसाला, शेवगा मसाला 150 रुपये. पनीरची भाजी 180 पासून पुढे आहे. त्याच्यानंतर शेवभाजी पण 150 रुपयाला आहे. रस्सावडी 150च्या पुढेच आहे. दाल तडका आहे, बैंगन हंडी ही तुम्हाला बघा 300-350 पर्यंत भेटते. भाकर आपल्याला 20 रुपयाला बाजरीची भाकर असते. तंदूर रोटी 20 रुपयाला आणि चपाती भेटते 15 रुपयाला. स्वीटमध्ये पण गुलाबजामुन आहे, ठेचा, लोणचं, वेगवेगळ्या आपल्या प्रकारच्या रोज आपण वेगवेगळ्या चटण्या असतात. गुळ मलिदा याला आपण म्हणजे महाराष्ट्रात जो कुठं भेटत नाही असा गुळ मलिदा असतो. म्हणजे पहिले गुळासोबत आपण जे भाकर खात होतो बाजरीची, ते आता आपण एक तूप टाकून गुळ मलिदा तयार केलेला असतो आणि ते खूप आवडतो लोकांना. आपल्याकडे हॉटेलची वेळ जे आहे सकाळी 11 वाजेपासून तर रात्री 10:30 ते पावणे 11 पर्यंत आपलं चालू असतं. तुम्ही कधी पण येऊ शकता. पार्सलचं आपल्याकडे बघा 3 ते 4 किलोमीटरपर्यंत आपण फ्री होम डिलिव्हरी देतो. इथं कंपन्यामध्ये, शेंद्र्यामध्ये, कुंभेफळ, कॅम्ब्रिजपर्यंत एक डिश पण असली 150, 200, 250, 300च्या नंतर जेवढं असलं तेवढं आपण ते फ्री होम डिलिव्हरी देतो त्यांना. आणि फोन केले आपण एक 15 ते 20 मिनिटात आपण जेवण पोहोचतो करतो. अधिकारी कॅज्युअल जे असतात ते आपल्याकडे इथं पण येतात, तर त्यांना आपण कंपनीमध्ये पण जेवण जाऊन पूर्ण सर्व्हिस देतो. त्यांना काही असलं तर त्यांना फ्री होम डिलिव्हरी पण देतो. मसाल्याचं बघा, मसाला आपल्याकडे खास म्हणजे मेन काळा मसाला म्हणजे एक महाराष्ट्रीयन स्टाईलचा आहे. आणि त्याच्यामध्ये परत आपण सावजी आणि एक कोल्हापुरी असे 3 प्रकारचे वेगवेगळे मसाले आपल्याकडे. ते हिशोबाने आपण वेगवेगळ्या भाज्या असतात, लाल त्याच्यामधल्या काळ्या मसाल्याच्या, सावजीच्या आणि कोल्हापुरी आणि पंजाबी डिशेस हे वेगवेगळे आपल्याकडे असतात. काळा मसाला म्हणजे मीडियम असतो. सावजी म्हणजे थोडंसं वेगळं, थोडंसं चटपट असतं. त्याच्यामध्ये दिसायला काळा असतं पण टेस्टमध्ये वेगळं असते. तर सावजीची टेस्ट थोडी वेगळी असते. घरगुती मसाला बनवतो आपल्याकडे. आणि त्याचा काळा मसाला आणि सावजी मसाला विदर्भ साईडला जो सगळ्या प्रकारचे जे लोक आहेत 3-4 प्रकारचे, त्यासाठी आपल्या वेगवेगळे 3 मसाल्याच्या भाज्या बनतात. सावजी, काळा मसाला आणि लाल मसाल्यामध्ये. त्यासाठी आपण 3 प्रकारचे वेगवेगळे मसाले ठेवले. सावजी म्हणजे थोडंसं चटपट असतं आणि काळा मसाला म्हणजे थोडा मीडियम असतो. पंजाबी डिशेस, लाल रस्स्यामध्ये शेवभाजी असं म्हणजे बऱ्याच डिशेस रेड्यामध्ये बनत्या. एकदा भेट द्या. कोयला बिर्याणी, शेंद्रा गाव कमान, 10 बिल्डिंग, संभाजीनगर, कोयला दम बिर्याणी रेस्टॉरंटला भेट द्या. धन्यवाद.